एकदा काय असा पराठा बनवला ना तर पुन्हा पुन्हा बनवसाल। गुबगुबीत पराठा आज आपण करणार आहोत। तुम्ही पिझ्झा किंवा बर्गरसुद्धा या पराठ्यासमोर विसराल, इतकं मस्त लागतो ना हा पराठा। एकदा नक्की करून बघा, बॅचलरसुद्धा सहज करू शकतील, इतका सोपा आहे आणि पटकन बनवून तयार होते, जास्त पसारा पण होत नाही। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्हाला जर गव्हाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, पण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही चांगलं आहे आणि पौष्टिक आहे। तर आता आपण हे इथं पीठ ना छान व्यवस्थित चाळून घेतलं आहे पहिल्यांदा। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत। पीठ छान मळून घेतलेलं आहे, बघू शकता। जसं आपण नॉर्मल चपातीला पीठ मळतो ना तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता याला थोडंसं तेल लावायचं आहे हाताला आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर मस्त असं पीठ ना छान फुगते आणि त्याचा पराठा मस्त असा मऊ लुसलुशीत होतो। तर बघू शकता पीठ आपण मळून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता हे पीठ ना आपण साईडला ठेवून देऊयात, बाकीची तयारी करूयात। आपल्याला आता ऑमलेट पराठा बनवण्यासाठी काही थोडंसं कांदे किंवा कोथिंबीर, हिरवी मिरची आपल्याला लागणार आहे। आपण ते छान व्यवस्थित कापून घेणार आहोत। जेव्हाही तुम्ही कांदे कापसाल ना याचा वरचा भाग पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे। कोणत्याही रेसिपीसाठी जेव्हा तुम्हाला करायचे असतील, कांदे कापायचे असतील, तेव्हा हे मेन वरचं ते काढून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं माहिती आहे ना, कांद्याचे लच्छे खूप मस्त निघतात। जर तसंच ते भाग ठेवला ना तेवढे छान कांद्याचे लच्छे निघत नाहीत। तर ही टीप लक्षात ठेवा। तर कांदा आपल्याला एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे, जास्त जाड ठेवू नका। जर चॉपर असेल ना तुमच्याकडे तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता। जितका शक्य होईल तितका आपल्याला कांदा बारीकच कापून घ्यायचा आहे। इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला छान बारीक बारीक कापून घ्यायची आहे। जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण हिरव्या मिरचीनं जर तुम्ही वापरली ना तर टेस्ट खूप छान येते। आता ही मिरचीसुद्धा छान व्यवस्थित कापून झालेली आहे। आता आपण कोथिंबीर घेतली आहे, थोडीशी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा छान बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला। जर तुम्हाला कोणत्या जर गाजर वगैरे टाकायचं असेल किंवा गोबी टाकायचं असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तर आता हे सगळं कापून झालेलं आहे, तर बघू शकता। आता एक चपाती आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे, त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि एक चपाती आपल्याला छान लाटून घ्यायची आहे। त्रिकोणी चपाती आपल्याला लाटायची आहे। पहिल्यांदा थोडंसं लाटायचं आहे आणि त्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे। जेवढं छान तेल लावसाल ना तेवढे छान त्याला पदर सुटतील, लेयर्स सुटतील। तर याच पद्धतीनं आपल्याला पराठा बनवायचा आहे। तर बघू शकता। तर आपण बऱ्याचदा आलू पराठा किंवा गोबीचा पराठा वगैरे खाल्लेला असेल, तसंच आपण त्याच पद्धतीनं ऑमलेट पराठा करणार आहोत। आता हे छान आपल्याला तेल आपण चपातीला लावून घेतलेलं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ लावायचं आहे आणि जास्त दाबून असं चपाती लाटायची नाही आहे, नाहीतर लेयर्स किंवा पदर जास्त सुटणार नाही आहेत। एकदम हलक्या हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत। तर बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त जाड नको आहे, मध्यम आकाराची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता या पद्धतीने मी लाटून घेतली आहे। तर तुम्हाला पण अशीच लाटायची आहे। आता जास्त पीठ खालून लावायचं नाही, जर जास्त चपातीला पीठ लागलेलं असेल ना ते पूर्ण पीठ आपल्याला झटकून घ्यायचं आहे। तर आता चपाती लाटून झालेली आहे। तर इथं 2 अंडी घेतली आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, 2 बारीक मध्यम चिरलेले कांदे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता या 2 अंड्यामध्ये छान 2 ऑमलेट पराठा बनवून तयार होतात। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील ना तर जास्त क्वांटिटीमध्ये सगळं साहित्य घ्या, म्हणजे छान होतील तुमचे पण तितकीच परफेक्ट रेसिपी होईल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे। चिली फ्लेक्स टाका म्हणजे खूप छान फ्लेवर येते। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकली आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला मसाले टाकायचे असतील तर थोडंसं धने पावडर आणि गरम मसाला टाकू शकता, पण मसाल्याची आपल्याला इथं गरज नाही आहे। असाच पराठा हा खूप मस्त लागतो। व्यवस्थित आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। तर बॅटर आपलं तयार आहे। तर आता हे तावा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता ही चपाती आपण लाटली होती ना ती चपाती आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। थोडीशीच कच्ची ठेवायची आहे, म्हणजे जास्त भाजायची नाही आहे। आता थोडं थोडं करून तेल लावायचं, म्हणजे जास्त पदर सुटतात चपातीला आणि दोन्ही साईडनी हलकीशी भाजून घ्यायची आहे। याच पद्धतीनं भाजायची आहे। तर बघू शकता आता हे लेयर्स बघू शकता किती मस्त सुटलेले आहेत। दोन्ही साईडनी चपाती कच्ची आहे बघा, जास्त मी भाजलेली नाही आहे। तर आता व्यवस्थित थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता लेयर्स जास्त सुटल्यामुळे जास्त चपाती फुगणार नाही आहे। तर बघू शकता तुम्ही। तर आता हे ना आपण दोन्ही साईडनी भाजल्यावर आता हलकंसं ना
आपल्याला एक पदर त्याचा हलकासा काढून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही, एकदम हलक्या हाताने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण काढायचं नाही, थोडंसंच भाग काढायचा आहे। हे अंड्याचं बॅटर थोडं थोडं या चपातीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर सगळं टाकायचं नाही आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला झाऱ्याने किंवा सरेट्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। या पद्धतीने करायचं आहे। तर बघू शकता गॅस इथं बारीकच ठेवायचा आहे, फुल गॅस नका करू। आता छान व्यवस्थित पसरून झाल्यावर आपल्याला दोन्ही साईड हलक्या हाताने एकदम शेकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तुम्हाला जर बटर लावायचं असेल तर बटरसुद्धा लावू शकता। मी त्या तेलाचाच वापर करत आहे। तर दोन्ही साईड मस्त अशी भाजलेली आहे। तर बघू शकता खूप मस्त कुरकुरीत हा गुबगुबीत पराठा, ऑमलेट पराठा बनवून तयार होते। खरंच एकदा नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतो आणि खरंच खूप छान झाला होता। एकदम परफेक्ट रेसिपी आहे, नक्की करून बघा। आता हे छान आपण ना ऑमलेट पराठा दोन्ही साईडनी मस्त असा खमंग भाजून घेतला आहे। आता हे छान आपण कट करून घेऊया। दिसायला पण खूप मस्त दिसतो, खायला तेवढाच चमचमीत लागतो। करून बघा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा। ओके बाय। आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। बाय।